जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात गुगल आई नावाचा आमचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। खूप छान झालेला आहे चित्रपट। आम्ही सगळ्यांनी खूप प्रामाणिक कष्ट घेतलेले आहेत। तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की नक्की थिएटरमध्ये जाऊन 26 जुलैला गुगल आई नावाचा आमचा चित्रपट नक्की बघा। या चित्रपटाबाबत अनोखी अशी एक गोष्ट आहे की आमच्या चित्रपटाचे जे डिरेक्टर आहेत ते साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून आहेत। त्यांची स्वतःची ही स्क्रिप्ट आहे, त्यामुळे ही साऊथ फिल्म आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि गुगल आई हे एक खूप कॅची टायटल सरांनी दिलेलं आहे। तर त्याचं एक बेसिक लॉजिक असं आहे की आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आला, काहीही अडचण आली तर आपण लगेच गुगल सर्च करतो आणि आपल्याला सोल्युशन मिळतं। सो तेच एक लॉजिक या फिल्ममध्ये दाखवलेलं आहे आणि त्याच्यानुसार कथानक पुढे सरकतं। गुगल आई हा अत्यंत नाव जरी हे वेगळं वाटत असेल तरी गुगल आणि आई हे दोन्ही शब्द आता सगळ्यांनाच खूप जास्त जिव्हाळ्याचे असतात। आता प्राजक्ता म्हणली तसं की कुठलीही गोष्ट आपल्याला काही शोध घ्यायचा असेल तर आपण गुगलचा वापर करतो आणि आपण काही घरात सापडत नसेल तर आपण आईला हाक मारतो किंवा काही दुखलं खुपलं तरी पहिलं आई ग असं येतं। त्यामुळे या दोन्ही गोष्टी, एक वेदना, एक शोध, एखादी गोष्ट मिळाल्याचा आनंद आणि त्या प्रवासातलं थ्रिल, हे सगळं सांगणारा हा गुगल आई असा चित्रपट आहे। आणि या चित्रपटाचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य असं आहे की यातला कंटेंट, याची भाषा, यातला परिवार, यातली कॅरेक्टर्स मराठी असली तरी या चित्रपटाची ट्रीटमेंट ही साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधली आहे। त्यामुळे ह्याची निर्मिती मूल्य ही खूप वरच्या दर्जाची आहेत। याचं टेक्निक, याचं टेकिंग हे सगळंच उच्च दर्जाचं तर आहेच, पण मराठीसाठी अत्यंत नवीन आहे। त्यामुळे मला असं वाटतं मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळं वळण या चित्रपटामुळे मिळू शकतं। पण यांचं कसं झालंय ना, मसालेच यांचे असल्यामुळे यांना बरोबर माहिती आहे की कुठे किती टाकायचा असतो ते, म्हणून त्यांनी ना ती बरोबर ती फायटिंग जुळवून आणलेली आहे। सो मला ही फाईट करताना आणखीन जास्त मजा आली। त्यात आमच्या सईने खूप मेहनत घेतली या फाईटमध्ये। ती बिचारी खूप कुडकुडत होते। आम्ही खूप बघा दिवसाचे किमान ते काहीतरी 40-50 टँकर यायचे, ते आपले ओततायत आमच्या अंगावरती आणि आम्ही आपले भिजतोय त्याच्यामध्ये। सो ही पण बिचारी आणि आमच्या बरोबर ते सगळ्या प्रोसेसमध्ये होती। सो मला विशेष कौतुक हिचं आहे की आपण काहीतरी करून सर्वाईव्ह होतो, पण ह्या वयात तिने या डेडिकेशनने काम केलं त्या फाईटमध्ये, तर ते खूप कमाल होतं। आणि त्या सगळ्यांनीच उत्तम फाईट केली आहे याच्यामध्ये, खूप उत्तम फायटिंग आहे जी साऊथच्या सेम फाईट तुम्हाला बघायला मिळेल। मला सगळ्या लोकांनी खूप सपोर्ट केला। मला हे चित्रपट खूप आवडलं। मराठी चित्रपट हे माझा पहिला चित्रपट आहे। जेव्हा जे रायटर आहे ना त्यांनी मला एकदा फोन करून सांगितलं, तर मी माझ्या आईला सांगितलं ही स्टोरी खूप आवडली मला, या मूवीला तू अप्रूव्ह कर। तुला मजा वाटली का काम करताना? मला सगळ्यांसोबत खूप मजा आली। मला सगळ्यांनी खूप सपोर्ट केलं आणि डायरेक्टर सर खूप छान आहे। ते साऊथ इंडियन असून ते मराठी फिल्म करतात ते मला म्हणजे ही टॉपिकच खूप छान आहे। तो एक छोटासा डायलॉग म्हणशील आमच्यासाठी? गुगल आई माझी फ्रेंड आहे। मराठी फिल्म 100% किधर उधर इधर स्टेट बाय व्हाट इज द आई नो इकडे प्रोफेशनलिज्म बिकॉज ऑफ एक सीन डायरेक्टर के प्रेजेंट इमीडिएटली आइडिया आते हैं ना, साउथ में इमीडिएटली आइडिया आते हैं, इमीडिएटली मैं चेंज करता हूँ। साउथ में स्टाइल ऐसी है, और एक सीन यस्टरडे एक प्लान करना, स्पॉट करने के बाद में दूसरा सीन डायरेक्टर का आइडिया है तो प्लान करती हूँ। बस मराठी में मेरे को ऐसा करेंगे को वही अच्छा सपोर्ट किया। हाँ क्या सर मेरे को ऐसा चाहिए सर, ओके ऐसा सपोर्ट किया। दैट्स वाई फिल्म प्योर एक्सलेंट मराठी बारी टेकिंग तो पिक्चर आता। सो दैट्स वाई मैं क्या बोले आपको एवरीबडी की धन्यवाद। प्लीज़ सपोर्ट करो, नक्की पिक्चर सभी के लिए देखो। एंड आपके लिए मैं एक शो मैं प्लान करता हूँ प्रीमियर, देखने के बाद में तुम पूछ रहे हो आई थिंक वो बाद में डबल क्वेश्चन मेरे को आता। सो दैट्स वाई मैं अभी बात करता हूँ। थैंक यू सर।